असायचं नाही. शब्दाकडे लक्ष असू द्या. एक एकदम सामाजिक नाटक आहे हे आणि शब्दाकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला ती त्याच्यातला रस कळेल. नमस्कार मंडळी, मी विश्वजित पाटील आणि माझी सुवेंद्र पत्नी कल्पना पाटील आणि मला एक मुलगा पण आहे का, तो अमेरिकेला राहतो, तो माधव. त्याचं लग्न पण केलेलं आहे, त्याची पत्नी नेहा आणि मला नात पण आहे रावी. बर, काय झालं त्याचं तर आता आम्ही आमच्या मुलाला लहानाचं मोठं केलं, अमेरिकेला पाठवलं शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं, पण तो तिकडे सेटल झाला. काय करायचे बरं, एवढं नक्की आहे मला काही तो फोन करत नाही, पण माझ्या तिला न चुकता फोन करतो बरं का. बरं ठीक आहे, ऐकलंस का, मी जरा फेरफटका मारून येतो बाहेर. मी कल्पना पाटील आणि आमचे हे ना नुसते महागावानी डरकाळे फोडत असतात. मी नाही घाबरत त्यांना, पण माझा माधव आहे ना तो खरंच खूप चांगला आहे. मला ना रोज न चुकता फोन करतो. तो अमेरिकेला आहे ना आणि मला म्हणतो आई तू कशी आहेस ग, आणि माझी इतकी काळजी करतो ना, मला खूप आवडतो माझं. आणि ना मी किती वेळ झाली त्याच्या फोनची वाट बघते, आता येईल मग येईल, पण अजून तर काही त्याचा फोन आला नाही. पण मी काय करते, हे ना बाहेर गेले आले ना की मला मग ती मेथीची भाजी केली का, भाकरी केली का, तर मी ना त्यांच्यासाठी थोडा स्वयंपाक करते. हा छे 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 छे. आजकालच्या पोरांचं काय चाललंय काही कळत नाही. नुसता दांगडदिंगा चालू आहे. आई बापाची सेवा करायची नाही, त्यांना मान द्यायचं नाही. संताप आला मला संताप. ओ काय बडबडता तुम्ही, का उगाच संतापला? अरे तो शेजारचा रावी नाही का राणे, हा अरे मांडरीच्या जगात काय पण चाललंय त्यांचं. अहो काय केलं त्यानं, आत्ताच ना तुझी आजी वारली ना. अहो दुःखाचं घर आहे त्यांचं, तुम्हीच काहीतरी बोलला असता तिथं जाऊन. दुःखाचं ढेकळे, अगं त्याच्या घरी उत्सव चाललाय, उत्सव. अहो कशाचा उत्सव? दशक्रियेचा म्हणे. अहो, दशक्रिया. काय? तुमच्या जिभेला काय हाड बीड? माझ्या जिभेला हाड आहे, पण जो दशक्रिया करतो बाप जिवंत असताना त्याच्या मेंदूला हाड आहे का बघा आधी. अहो तुम्ही थोडं शांत राहता का? हा बंटी म्हणजे फक्त एन्जॉय करणार, दुःख असू का आनंद असू फक्त बंटीला एन्जॉय आणि एन्जॉयच असतो. आता मी ही पत्रिका माझी आजीची आम्ही 61 करायची ठरवली होती, पण काय झालं माझी आजी मध्येच गचकले. मग आता तो काय खर्च आहे ना, मग आता काय आम्ही पत्रिका वाटायला जातोय. आता ते पाटील आहे ना काका, ते खूप खडूस आहे. आता पत्रिका द्यायला गेलं तरी ओरडणारच. आता त्यांच्या घरी जाते, बघू काय म्हणतात ते. हाय काकू, कशा आहात? अरे बंटी तू ये ना, ये. मी मजेत आहे. ही घ्या काकू आमच्या आजीच्या दहाव्याची पत्रिका. अरे एवढी छान पत्रिका आणि ती 10वीची. अरे काय रे असं वागतोस तू? अहो आजी, अहो काकू, ही पत्रिका आहे ना, एक पत्रिकेला 2300 रुपये खर्च केला का आम्ही 10व्याच्या पत्रिकेसाठी. अरे मग तू दुःखाचं घर आहे ना, मग तू असं काय करतोस रे? त्याचं काय झालं काकू, आमच्या आजीचं ना खूप जिंदड्यात आम्ही 61 करण्याचं ठरवलं. मग आता आम्ही ते ऑर्डर दिलेलं आहे, जेवणाची पण ऑर्डर दिली, परत डीजे पण बुक केला. म्हणून मग आता तो खर्च वाया जाईल नको ना. याच गोष्टीचा मला संताप येतोय. हे काही पण करायला लागेल हल्लीचे पोरं. बी प्रॅक्टिकल काका. अहो आता कसं गेलेलं सगळं काही येणार नाही ना, आजी पण येणार नाही. मग आता खर्च कसा वसूल करायचा आता महागाईच्या जमान्यामध्ये. म्हणून आम्ही आता हे दशक्रियाविधी साजरा करतोय आजीचा मस्त धनगडाक्यात. बंटी अरे तू बस बाळा, तू चहा वगैरे घेऊन जा. अजिबात चहा वगैरे द्यायची नाही त्याला. आमच्या घरात साखर नाही, पत्ती नाही, कॉफी नाही, काहीच नाही. गेला तरी चालेल. काय काकू, हे काका असेच कसे?
पण जाऊ द्या, तुम्ही काय करा, आमच्या आजीच्या दसरीला यायचं ना. अरे जातो शब्द बघू. काय चाललंय? 61 करायचं सोडून देऊन दशक्रिया विधी अवघड आहे हो. कसं व्हायचं? अहो तुम्ही शांत बसा. त्यांचा प्रश्न आहे. हा जग बदलत चाललंय. तुम्ही उगा शांत बसा बरं. उगीच कशाला डोक्याला ताण करून घेताय विनाकारण. हा बरं माझा मुलगा चांगला आहे, तो अमेरिकेला आहे, नाहीतर त्याने असंच केलं तर अवघड आहे. बरं हे आणि फोन आला होता तुला माधवचा? अहो किती वेळ झालं मी माझ्या माधवची वाट बघते ना, पण अजून काही त्याचा फोनच नाही आला हो. अहो आला वाटतं बघा. हॅलो आई, मी माधव बोलतो. अरे माधव तुला ना 100 वर्ष आयुष्य आहे बघ. अरे मी ना किती वेळ तुझ्या फोनची वाट बघत होते रे. कसा आहेस तू माधव? अरे काय करायचं 100 वर्ष जगू, नुसतं टेन्शन आणि चित्रच कर. हा अरे माधव तू असं कसं बोलतोस रे? आई, बी प्रॅक्टिकल राहायला शिक. आणि काय करणार इतके दिवस जगू? अरे माधव बोल, तुझी तब्येत कशी आहे? हा, मी बरा आहे. अरे नेहा कशी आहे? रावी कशी आहे? अरे रावी तर आता खूप खेळत झाली असेल ना. आणि तुझे अण्णा आहेत ना, रोज जॉगिंगला जातात आणि कसं म्हणतात माहिती का, मी ना रोज रावी आली ना की तिच्या मागं पडणार, जसं काही म्हातारपणी त्यांना तारुण्य आलंय बघ. तेच तर मला नकोय. ऐकून घ्या, तुम्ही आता म्हातारे झालात, तुम्ही कधी हे एक्सपायर होतात हे लक्षात घ्या. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, रावी आता मोठी झालेली आहे आणि नेहाला पण आता ऑफिस जॉईन केलेलं आहे. अमेरिकेमध्ये महागाईचा इतका खर्च परवडतो का? ती नेहाला डेकेअर मध्ये सोडून ती जाते ऑफिसला. अरे डेकेअर म्हणजे ते पाळणा घर का? हो, पाळणं गरज आहे. हा बोल, पुढे काय म्हणतोयस तू माधव? अगाई काय झालं म्हणजे तुम्ही फोन याच्यासाठी केला होता. एक डॉक्टर आहे, डॉक्टर देखणे म्हणून, त्यांनी माणसांची एक्सपायरी डेट शोधून काढण्याचं यंत्र शोधून काढलेलं आहे. आणि त्या यंत्रामधून असा रिपोर्ट येतो की माणूस किती तारखेला मरणार आहे. आणि त्याच्यामुळे डॉक्टर येतील तुमच्याकडे, त्यांना कॉपरेट करा आणि तुमची एक्सपायरी काढतील ते. मला ऑफिसमुळे सारखं इंडियामध्ये यायला जमणार नाही. मला आता वॅकेशन चालू आहे आणि सुट्टी परत मला ऑफिस सारखं देणार नाही. अरे माधव थोडस ऐकून घे रे. अरे तू एक्सपायरी डेट म्हणतोस. अरे पण तुझ्या अण्णांना ते आवडेल का रे माधव? अरे अण्णांना काय करायचं ते तू ठरव, मला सांगू नको सारखं. अरे माधव किती जीव आहे रे आमचा. अरे ठीक आहे, मला ठेवतो मी, मला कंपनी जायला वेळ होते. अरे माधव नको ना रे असं बोलतो. बर काय म्हणतो होता माधव? फोन आला होता त्याचा? अहो काय नाही, तो म्हणतोय आपली ना एक्सपायरी डेट काढा. एक्सपायरी डेट जिवंत असताना तुम्हाला नव्हतं का? नाही अहो त्याचं म्हणणं आहे आता कसं मन जग बदलत चाललंय ना, आणि आपण आता म्हातारे झालो ना, मग त्याला वाटतंय ना की आपली एक्सपायरी डेट काढावी. तर मग त्याचं जे म्हणणं आहे ते काय असू द्या, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. चालते, बघूया काय होते ते. हॅलो एव्हरीवन, आय एम मी आत्ताच अमेरिकेत जाऊन माणसाची एक्सपायरी डेट याच्यावरती स्टडी करून आलेले हे नुकतीच धाडतात. आता बघूया, आता हा माझा पहिलाच प्रयोग आहे आणि मी पाटील कुटुंबातील एक त्यांचा मुलगा अमेरिका आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे की आमच्या आईवडिलांची एक्सपायरी डेट काढा. आता बघू, पहिलाच प्रयोग आहे, सक्सेस होतो नाही होतो आता तुम्ही बघणारच आहात मंडळी. हॅलो आजी, कशा आहात? मी बरी आहे बाई. ओके, मला मिस्टर माधवनी पाठवलं आपल्याकडे. हा बोल. हा
डॉक्टर आहे, डॉक्टर देखणे. डॉक्टर देखणे. देखणे नाही, देखणे देखणे. अगं, मला थोडस ऐकायला येत नाही. कोण तू देखणे? हो, आता आपण मशीन पण बसू कानाला. आजी काय काळजी करू नका, तुमचा मुलगा अमेरिकेत आहे ना, सगळं खर्च पाठवणार आहे तुमचा. अगं बाळा, तुझं नाव सांग. डॉक्टर देखणे म्हटलं, आजी देखणे. अगं, खरंच ग देखणे आहेस ग तू. हो ना आजी, तुम्ही पण खूप छान आहात. मी हो, खूप छान आहात. एकदम एकदम जगात दिसतात, पाटली शोधता तुम्ही. अगं, धन्यवाद ग, धन्यवाद. ओके. आजोबा कशा आहात? एकदम खडाखट मस्त. हे बघा, आता मला ना तुमच्या मुलांनी तुमची तपासणी करण्यासाठी पाठवलेलं आहे. वा, मला मी काय तुमची धाड झाली. तपासणी करते, रक्त वगैरे घ्यायचं थोडंसं, काही जास्त घेणार नाही. काय धाड भरली आम्हाला? नाही तर आणि आता थंडही तुमच्या काय बघ. मुलांनी मला सांगितलं म्हटल्यावर मला यायलाच पाहिजे ना. गरजेचं आहे का रक्त काढणं? हो, रक्त मुलांनी सांगितलं अहो, मला भीती तुम्हाला. वाटते. नाही नाही, एकदम हळूच काढलं, अरे काही बापरे. काळजी करू नका तुम्ही. मुलगा येत असेल ना तुम्हाला भेटायला अधूनमधून. येतो कधीतरी येतो. मूग दाबा त्याची. हळू हाडापा खोळ झाले त्याचे पार. कशाचे? हात फिट मोडायचा, थोडं जोरात दाबू नका. थांबा. अहो आजोबा, काहीच काळजी करू नका. जरी माझा पहिला प्रयोग असेल ना, तर मी हळूच इंजेक्शन देते तुम्हाला, काहीच काळजी करू नका. हात थोडासा तुम्हाला त्रास होईल, लक्ष राहू द्या. ओ, झालं झालं, थोडं मूठ सोडा, मूठ सोडा. काय शुगर बीपी वगैरे काय आहे का तुम्हाला? शुगर बीपी काय नाही, एकदम थंडरेट आहे. फक्त 2023 मध्ये अटॅक येऊन गेलाय काय नाही काय नाही, आणि त्याची अंत्यप्राप्ती झालेली आहे. ते पण कवर होईल, काय काळजी करू नका. आता थंडरीत आहे. अहो, एवढी सुंदर आजी आहे, तुम्हाला काय गरज आहे? काळजी घेते, तब्येतीची काळजी घेतो आजी तुमच्या. घेते, काळजी बरं, घेते. श्वास घ्या, श्वास घ्या. बस की आता स्प्रिंग निघायची बाहेर. ओके ओके, एकदम ओके आहात तुम्ही. हा, ओके. कारण आजीच काळजी घेतात ना तुमची, हो, हो. त्याच्यामुळे काळजी. काही टेन्शन नाही. बघा, रिपोर्ट पाठवतो तुमच्या मुलाला मी. प्युअर व्हेज आहे आम्ही. बरं बरं, चांगलं. आम्ही पण तरी प्युअर काय? पाहिजे. नाही, बरं झालं तुमच्या घरी हॅलो. काय वाईट नाही झालं, तर प्युअर व्हेजच पाहिजे आम्हाला पण. हळू तो जा. काय म्हणता आजी? खायचं वाट होईल आमच्या हाताला काय झालं तर. काही काळजी करू नका. बघा, आजीला काही त्रास होऊ देणार नाही मी. देखणे, तुम्ही जरा हळू. हळूच घेते, काही काळजी नका करू. हाताची मुठावा. आजी, नस काय सापडणार का तुमची? अगं, मी ठणठणीत आहे ना, मग लहानपणापासूनच नस सापडत नाही माझी. थांबा थांबा, प्रयत्न करून सापडली आहे. थोडं इंजेक्शन पोहोचलं ना तुम्हाला. हो, झालं झालं झालं. ठीक आहे, कापूस लावा. आजी, तुम्हाला माहिती का, अहो तुमच्या आजोबा नाही का, हा, मी ना पर्यटक कार्यक्रम गाणं गाताना बघितले. अहो काय माहिती, घरातून सांगतात फेरफटका मारून येतो आणि कुठं जाऊन चांडा चौकशी करतात, काय कळत नाही मला. सांगत नाही आजोबा तुम्हाला काही? काय आजोबा, हा सांगायला पाहिजे ना आजीला तुम्ही कुठे जातात कुठे नाही. सगळ्या गोष्टी सांगत बसलं ना तर संसार होत नसतो. बरं बरं, आजी श्वास घ्या. ओके आहे बरं काळजी तुम्ही पण. आता थांबा 2 मिनिटं. एचबी वगैरे नक्की बरं काळजी तुमची. आजोबा फारच काळजी घेते तुमची. अगं, मी रोज बीट खाते, बीट. बघा आजोबा, छान काळजी घेतात हा तुम्ही आजीची. हा, ऐका ना, ते आमचे रिपोर्ट कधी येतील? हे रिपोर्ट आहे ना आजी तुमच्या लोकांचे, पण मी तुमच्या मिस्टर माधवला पाठवून देते मुलाला. मग तो तुम्हाला फोन करेल, कळवेल. येऊन येता. आम्हाला कळाले असतं तर बरं झालं. नाही नाही, मी त्यांना पाठवते, ते तुम्हाला कॉल करून सांगते जे काय असेल ते. हा, येते मी आता. बरं, चालेल. अरे चालू
आई माधव बोलतोय. अरे माधव बोल ना, काय म्हणतोस तू? अरे तुमच्या दोघांची नाहीये, परंतु अण्णांची एक्सपायरी डेट आलेली आहे. येत्या 28 तारखेला अण्णा एक्सपायर होत आहे. ऐकतेस का आई? हॅलो आई, ऐकतेस का तू? आणि ऐकून घे, एक इव्हेंट मॅनेजर येणार आहे. 100 वर्ष नाही मरत. तुमच्या नंतर अरे माधव, अरे तू सांगतो 28 तारीख, अरे पण अण्णांचा वाढदिवस असतो ना रे, मग त्या आणि मग दिवशी बरंच कसं झालं ना. काय? 28 तारखेला अण्णांचे बर्थडे सेलिब्रेट पण होईल आणि एक्सपायरी डेट पण, दोन्ही एकाच दिवशी आपण सेलिब्रेट करू. अरे अण्णांचा वाढदिवस आहे रे, असं नको रे करू तर माधव. ऐकून घ्या आई, एक हा. इव्हेंट मॅनेजर येतील. इव्हेंट मॅनेजरला सांगून आहे ना, सगळं डेकोरेशन वगैरे व्यवस्थित करून घे. खुर्च्या लावून घ्या, हारतुरे लावून घ्या, टेबल खुर्च्या वगैरे, स्टेज मंडप लाइटिंग डेकोरेशन सगळं व्यवस्थित करून घ्या. आणि खर्चाचा अजिबात कमी पडू देऊ नका. आनंदची अंत्ययात्रा एकदम अतिशय जोरात झाली पाहिजे. अरे ऐकतेस का? अरे माधव, पण त्याचा वाढदिवस आहे ना रे. अरे ऐकून घे, अण्णांची एक्सपायरी डेट आता जवळच आलेली आहे. 28 तारखेला अण्णा एक्सपायर झाले किंवा मी तुला वृद्धाश्रमात सोडून देतो आणि थोडे दिवस वृद्धाश्रमात राहा. त्यानंतर मी तुला परत अमेरिकेला घेऊन जायला येतो, परत सुट्टी मिळाल्याच्या नंतर. चालेल ना? काय बोलायचं रे माधव? हा ठीक आहे. एक इव्हेंट मॅनेजर येतील, त्यांची काळजी घे. हा ठीक आहे, काय फोन ठेवतो. म्हणतो माधव? अहो, बोला लवकर दादा. बोला. अहो, माधव म्हणत होता. नाही जात. बोला. अहो, आपला माधव म्हणत होता तुमचे ना 28 तारखेला वाढदिवस आहे, त्या दिवशी तुमची एक्सपायरी हो. एक्सपायरी डेट म्हणजे मरण. मी मरणार, तुला सोडून जाणार. माझ्या रावीची सोबत मी खेळू शकणार नाही. अरे अहो, तुम्ही ना किती कष्ट खाल्ले तो. अहो, तुम्ही ना एकच शर्ट आणि एकच पॅन्टीवर आधारवाणी तुम्ही किती हो तुम्ही कष्ट घेतले. हा कधी हाऊस मौज काहीच नाही हो. त्याचं शिक्षण करता करता तुमच्या डोक्यावर केस सुद्धा हो नाही राहिले. खरंय, त्याच्यासाठी उच्च शिक्षणासाठी भरपूर कष्ट घेतले. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं. अरे त्याच्यासाठी तुला साडी सुद्धा कधी घेणं झालं नाही की बाबा त्याचा खर्च भागवण्यासाठी. आणि शेवटी काय दिवस दाखवतोय आम्हाला आमचा मुलगा. परत अहो, कसली हाऊस आणि कसलं दागिना. आता कुठे आपला संसार सुखाचा चालला होता आणि हे पोराचं काय हो नवीनच खोळ. नवीनच खोळ लावले. एक्सपायरी डेट आणि ती पण निघाली हो यांची. काय करायचं हो आता? आई अण्णा राहिली का? अहो, आज 28 तारीख आहे आणि बघा ना किती छान फ्लेक्स लावलाय हो. आणि किती छान लाइटिंग केली आणि ना तिथं किती मोठं डेकोरेशन केलंय. लय सजावट केली आहे बकऱ्याला कापण्यासाठी. अहो, ऐका ना. आणि किती मोठे मोठे लोक आले तो आणि पलीकडे जेवण पण ठेवलंय हो. काय करायचं हो, इतकं त्यांनी खर्च केलाय. मला वाटतंय त्यांनी 5 लाखापर्यंत तरी खर्च केलाय हो तुमच्या अंत्ययात्रेचा. आई अण्णा घ्यावं. डॉक्टर अण्णा चला, 12ला 2च मिनिटं कमी आहेत. तो कोट आणलेला कोट घालून घ्या आणि तो केक कापा. तुमचं बर्थडे सेलिब्रेट आपण करून घेऊ. बर्थडे सेलिब्रेट आहे का माझ्या मरणाची वाट बघतोयस तू? डॉक्टर घ्या बोल. हॅलो मिस्टर माधव, हॅलो. हाव आर यू? ओके, झाली सगळी तुमची तयारी? खूप छान डेकोरेशन वगैरे केलं. खूप लोक, तुम्ही मोठे मोठे लोक बोलवले तुमच्या वडिलांच्या वाढदिवसाला प्लस अंत्ययात्रेला. अण्णा अण्णा चला 2च मिनिटं आहे. तो कोट घालून घ्या जरा. हा कोट घाला. केक कापून घ्या. केक कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे
मला अस्वस्थ वाटतंय. Yes, छाती you धडधड can do करते. it. You can do it. आता थोडासा करा. थोडासा तुझा जीव जाईल. 10, 9, अगं, माझा हात. 8, माझा हात. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. The end. अण्णा गेले. अण्णा गेले. अण्णा गेले. अरे अण्णा उठले. थांबा. मी जिवंत आहे. मला काही झालेलं नाही. 100 वर्ष नाही. हा, मी जिवंत आहे. हो हो हो, जिवंत आहे. Oh my God. हा पण माझा प्रयोग फसला. डॉक्टरने अमेरिकेवरून आलो, माझा पैसा आणि वेळ कुणी वाया घालवला. गेट आउट. सॉरी माधव सर, माझा पहिलाच प्रयोग होता. आय Get एम out, सॉरी. माधव. तू गेट आउट. तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही आमची. अरे बापाची बाप जिवंत असताना त्याची मरण यात्रा काढतोस. दादा चालता होतो तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला तू माझ्या मुलीला नाही चालता आई मला माफ कर. आई माफ कर. दादा तू थांबायचं नाही अजिबात थांबायचं नाही दादाची काय म्हणत होते जरासा झुंबलो निघायचं लोकांना भारतातून अमेरिकेला गेल्यानंतर भारताची संस्कृती विसरून गेलो आणि अमेरिकेला गेल्यानंतर ती प्रॅक्टिकल राहण्याच्या नादात मी स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या वडिलांची एक्सपायरी डेट काढली. खरंच भारतासारखी संस्कृती इतर कुठल्याच देशामध्ये पाहायला मिळत नाही. भारतात राहा, भारतात राहा, भारतात राहा. धन्यवाद धन्यवाद सर. तुम्ही और नॉट टू बी, दॅट इज माय क्वेश्चन. जगावे ते मरावे हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उत्तीर्णेवर. हे करुणा करा. मी जिवंत असताना तुम्हाला मारून का घातलं त्याने? अरे ज्याने आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विसरतो आणि आम्ही ज्याला जन्म घातला तोही आम्हाला विसरतो. मग या खेळड्यानी कुणाच्या डोक्यावर आदळायचं, कुणाच्या डोक्यावर पाय आदळायचं? विसरू नका रे आई बापाला, विसरू नका रे आई बापाला, जिजाई त्यांनी काया तुझ्या शिरावर छायेवरती दली तुझ्याशी छायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. या एक्सपायरी डेट मधनं आम्ही फक्त आपल्यापर्यंत एवढा संदेश पोहोचवतो की जगामध्ये आपण सर्व सुख विकत घेऊ शकतो परंतु आई वडील आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण एवढं सांगू इच्छितो की आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. धन्यवाद धन्यवाद मॅडम. यानंतर मयूर रामचंद्र रुपनवर यांचा डान्स होणार आहे.